बरं कोथिंबीर हिरवी मिरची अद्रक वाटणमध्ये का? तर नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आपण आहे ना शेवाळ्याची भाजी करणार आहे. ती रानभाजी आहे. ते तुम्हाला माहिती नसेल किंवा माहिती असेल तर कमेंट करा, आणि माहिती नसेल तर पूर्ण ब्लॉग बघा. तुम्हाला दाखवतो मी काय आहे ते आता आणलेलं आहे आपण. ते तुम्हाला मम्मी करून दाखवेलच कसं आहे ते. त्यासोबत शेवाळं म्हणजे रानभाजी ते आपल्याला म्हणजे मुंबईला आहे ना मोस्टली आरेमध्ये भेटते आणि गावाला भेटते ती. आणि ती पण वर्षातनं एकदा येते, वर्षातनं फक्त एकदा येते. ते पण कधी येते, पावसाळ्या टायमाला जो सीझन असतो तेव्हाच येते ती. तर तुम्हाला दाखवतो आता पूर्ण ब्लॉग. चला, हे बस शेवाळ्या केवढ्या आणलेले. तर आता मम्मी कापते ते. तर आम्ही थोडी करणार आहे, थोडं ठेवून देणार एवढे. ते काही एवढी आहे, तुम्हाला माहिती आहे शेवाळी. RS चांगलं पण आणले ते. मम्मीला आली कापायला येते. गावाने मला तर सगळे आपण नसेल सगळ्यांनी कापायचे, थोडे कापायचे, शिजून ठेवायचे थोडं. त्याची पण भाजी करतात ना, गावाला हे सुकवतात. तू सुकवणार आहेस? आहे ना जिना, आहे ना जिना, टेरेस. पावसाचा आता काय पाऊस काय ऊन पडलंय ना तर. उपास कचरा आवाज आला. कुकी बघ कशी करते. कुकी ये 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 ग ये ग ये. ठीक आहे, बस बस. हां बस 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 बस. हे ग बसली ती आता.
हे बघा झालेले आता कापून तो शिजवायचे. शिजू आणि ठेवायचं फ्रीजमध्ये. तर असं बघा दूध झालेलं आहे आणि वाटण केलेलं आहे. आणि बघा इथे भाजी पण झालेली आहे त्यासाठी. चण्याची भाजी आणि करायच्या आता. ही भाजी आता आपण करून दाखवली मम्मी आता. कुकरमध्ये लावायला लागेल ना हे कुकरवर कोथिंबीर हिरवी मिरची अद्रक वाटणमध्ये का. मीठ टाकलेलं आहे. ते गरम पाणी केलेलं आहे. गरम पाणी आपल्याला याचे टाकायचे. कोकम पण टाकायचं. तेव्हा गरम पाणी टाकायचं. त्यानंतर झालं का मम्मी. म्हणजे 5 शिटी होऊन द्यायची. 5 शिटी झाल्यावर चांगलं शिजवायचं. 5 शिटी पाहिजे. डाळी शिजवतात ना. आपण असंच करायचं. मागे डाळी शिजवली. कोण कोण डाळी शिजवतं, कोण कोण चिकन मध्ये टाकतं आणि कोण कोण असं बनवतं. आणि तुम्ही खाल्ले का नाही तुम्ही कमेंट करा मला. कारण की आम्ही तर म्हणजे पावसाच्या टायमाला येतं. वर्षात नाही एकदा येत फक्त पावसाच्या टायमाला. रानभाजी शेवाळी मला दाखवतो. कोकम पण टाकायचं. कोकम टाकलं का थोडं ते कमी ते काकड्या कमी होत्या ना ह्याच्यात, त्याच्यामुळे कोकम टाकलं थोडेच होते ना ते. हिरवे वगैरे नाही का तुम्हाला दाखवतो मी. इथे फोटो टाकतो तो बघा. कशी भाप अशी कॅमेरा येते म्हणून ब्लर होतं. तिखट, मिरची पावडर, काळा मसाला, गरम मसाला. वाटण केलंय. खोबरं, कांदा, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक थोडंसं टाकायचं. यावेळेस डाळ टाकली ना नुसतं.
मसाला चांगला तळून घ्यायचा, तेल सुटेपर्यंत. तेल सुटतं ना. आता हे टाकायचं शेवळे. त्याच्यात गरम पाणीच टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही. आता हे असं वाफेवर थोडं याच्यावरती पाणी ठेवायचं ताटावरती. त्याच्यावर आता पाणी ठेवते, गरम पाणी मध्ये त्याच्यात टाकायचं. पाणी गरम होऊ द्यायचं. गरम पाणी झालंय. ना गरम पाणी टाकायचं. बस आपण बस झाली भाजी. 5 मिनिटं भाजी दाखव. आणि जर मित्रांनो तुम्हाला म्हणजे शेवया जर तुम्ही खाल्ले नसतील तर तुम्ही घेऊन येऊ शकतात, पण ते मोस्टली भेटत नाही कारण की ते जंगलात असतं. भेटतात आता बाजारात, म्हणजे गावाला वगैरे भेटतात. गावाला पण इथे मुंबईला आरेमध्ये भेटतात. आरेमध्ये विकायला पण असतात. हां, आरेमध्ये विकायला असतात. तुम्ही सकाळी जाल ना तर तुम्हाला आरेमध्ये भेटतील. तिकडे जाऊन तुम्ही घेऊ शकता. आणि त्यासोबत हे पण लागतं, काय काय ते हिरवा. तर मित्रांनो जर तुम्ही आरेमध्ये गेले ना तर तुम्ही तुम्हाला त्यासोबत हे पण घ्यायला लागेल, शेवळा घ्यायला गेला आणि काकडं घ्यायला लागतील. ते घेतलं जर कोकम टाकलं तरी नाही भेटल्यानंतर कोकम टाका, कारण ते थोडा आंबटपणाचं यायला पाहिजे. आणि आपल्याला सेटी 5 करायची, ते खासतं म्हणून आपल्याला ते हे अगं पण 5 शिट्ट्या करायचं. 5 शिट्ट्या चांगलं शिजवायला लागतं. शिजवलं की होतं चांगलं. हे हात दिकडे मागे डाळीचं करून दाखवले, मागचं डाळीचं करून दाखवलेलं, म्हणून आता यावेळेस या पद्धतीने साधं चपाती वाटण मस्त झालेलं. टाकून थोडं उलसर झाली. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता भाजी आहे. खाऊन बघूया, तुम्हाला खाऊन दाखवतो. मी थोडीशी घेतलेली आहे फक्त. मस्त आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करा घरी शेवळ्याची भाजी. मला तर पाहिजे आवडतेच, कारण की मला पहिले पण ना मी मला ही भाजी डाळीसोबत चिकनसोबत खूप आवडते. तुम्ही एकदा ट्राय करा. आणि तो आंबटपणा पण होतो, मस्त लागतो. तुम्ही असे खा तर तुम्ही एकदा ट्राय करा आणि ट्राय करून मला एकदा कमेंट करा कसं लागतं तुम्हाला. तर व्हिडिओ पुढचा व्हिडिओ मला. चला बाय.